एका न्यूज चॅनलवर एक छोट्याशा मुलीची मुलाखत मी स्वतः ऐकली आणि खरोखर ती असं काही बोलली की ते मनाला एकदम चटका लावून गेली। भीती वाटते। भीती वाटते? पाण्याची भीती वाटते। पाण्याची भीती वाटते? तुझं दप्तर वाहून गेलं? शैक्षणिक साहित्य वाहून गेलं सगळं? तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला। ना? जीव वाचवण्यासाठी आम्ही बंगल्यात थांबलेलो होतो, तेव्हा सगळं पाणी आमच्या घरात गेलं होतं। आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे। आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाय। हे ऐकून खरोखर मनाला फार वेदना झाल्या आणि तेव्हाच मी ठरवलं की आता चर्चा नको, आपण काहीतरी कृती केली पाहिजे। आणि हे सगळं एवढ्या वातावरणात तिला शैक्षणिक साहित्याची आठवण झाली। या छोट्या भावंड असे समजून शिक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी आज सगळ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढं शक्य होईल तेवढी मदत आपण ह्या सगळ्यांना केली पाहिजे। मग त्याच्यात पुस्तकं, वही, पेन, शाळेची बॅग असेल किंवा अन्य वस्तू असतील तर या सगळ्या वस्तू तुम्ही जर माझ्यापर्यंत पोहोचवल्यात, माझ्या संस्थेपर्यंत पोहोचवल्यात तर नक्कीच त्या वस्तू इथून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही मी स्वतः घेतोय। आणि जर आपण ही मदत त्यांना करू शकलो आणि करावीच, कारण ही मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो, कारण ही नुसती मदत नाही असणार आहे, तर आपण त्यांच्या शिक्षणाचा काहीतरी भार उचलतोय, त्यांना काहीतरी मदत करतोय, याचा एक वेगळा आनंद नक्कीच आपल्याला मिळेल असं मला सांगावंसं वाटतं। आणि मी सगळ्यांनाच, तमाम माझ्या महाराष्ट्रातील सर्वांनाच सांगू इच्छितो की आपण या सगळ्यांसाठी पुढे जाऊन आपण ही मदत केली पाहिजे, एवढीच मी विनंती करतो। नमस्कार। नमस्कार। ही आपल्या मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत आपण देत आहोत। ही मदत काही खूप मोठी नाही, खूप छोटी मदत आहे, पण जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष श्री प्रीतमजी म्हात्रे साहेब यांनी आवाहन केलं की मराठवाड्याला आता खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या आधाराची गरज आहे। आणि त्या अनुषंगाने मी साहेब मगर जनसभाच्या माध्यमातून ही शैक्षणिक मदत अगदी छोट्या स्वरूपातली आहे, पण वह्या, पेन, पेन्सिल, खोड रबर अशा प्रकारची मी ही मदत जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टकडे देणार आहे। त्याच्यानंतर ते या आठवड्यामध्ये संपूर्ण तालुक्यातून जिथून कुठून मदत येईल तिथून ते घेणार आहेत आणि मग मराठवाड्यात ते जाऊन वितरित करणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे आहे की या रायगड, पनवेल, नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये ज्या काही मोजक्या 5-6 चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करतात, त्यामध्ये या जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचं मोलाचं योगदान आहे। आणि जिथं पण कुठं आपत्ती येते अशा ठिकाणी ही संस्था आणि या संस्थेचे अध्यक्ष श्री प्रीतम म्हात्रे हे आपल्या सर्व ताफ्यासह, लवाजमासह, त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यासह सर्व यंत्रणा आपत्तीजनक स्थिती या प्रदेशामध्ये राबवत असतात, कार्यान्वित करत असतात। आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे महाड आणि पोलादपूरला जो ओला दुष्काळ पडला होता, मोठा पाऊस पडला होता, त्या प्रसंगी त्यांनी अगदी खाण्याच्या साहित्यासह पाणी, त्याचबरोबर लोकांचं रेस्क्यू करण्याचं म्हणजे NDRFच्या जवानांच्या बरोबर त्यांच्या जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थेचे कर्मचारी काम करत होते आणि लोकांना मदत पोहोचवत होते, कारण तिथं पाणी प्यायला सुद्धा पाणी मिळत नव्हतं। तर आज आपल्या मराठवाड्यातील बांधवांना आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे। मदत किती करावी याला महत्त्व नाही, तर आज मदत करण्याची भावना निर्माण होण्याला महत्त्व आहे। आणि आज आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना जर जाणीव झाली की आम्ही थोडीफार मदत करावी, तर आपण सगळ्यांनी मदत केली तर मराठवाड्याच्या लोकांना तो आधार मिळेल। आणि हे आपलं कर्तव्य आहे, आपण हा उपकार करत नाही कोणावरती। धन्यवाद।